अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका पाहत आहोत. हे प्रकरण पाहत असताना आपण आधीच्या तासाला याच्यामध्ये काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. भारतामध्ये किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये न्याय हा किती महत्त्वाचा आहे किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायमंडळाची भूमिका किती महत्त्वाची आहे याचा आपण आढावा घेतलेला आहे. भारतामध्ये किंवा न्यायमंडळाचे जे स्वातंत्र्य आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे, न्यायमंडळाची रचना आपण कशा पद्धतीची असावी याचा आपण आढावा घेतलेला आहे. न्यायमंडळाचे जर स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवायचे असेल तर काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला नमूद करणे महत्त्वाचे आहे. ज्या पद्धतीने न्यायाधीशांना आकर्षक वेतन असायला पाहिजे, त्यांचा कार्यकाल जो आहे तो निश्चित असला पाहिजे, त्यांना शारीरिक संरक्षण असलं पाहिजे, त्यानंतर निवृत्तीनंतरची बंधने असावीत, म्हणजे निवृत्तीनंतर त्यांना कोणती कामे करता यावीत, कोणती येऊ नयेत याच्या संदर्भामध्ये निवृत्तीनंतरची त्यांच्यावर बंधने असावीत. त्याच्यानंतर निवृत्तीनंतरच्या काही नियुक्त्या असाव्यात, निवृत्तीनंतरसुद्धा त्यांना काही ठिकाणी त्यांच्या नेमणुका व्हाव्यात, याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीकेपासून त्यांचं संरक्षण व्हावे. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित राखता येणार आहे. याच्यानंतर आपण भारतातील किंवा भारताची न्यायव्यवस्था कशा पद्धतीची आहे याचा अभ्यास करणार आहोत. काल आपण याचा थोडक्यामध्ये आढावा घेतलेला होता. मग भारतामध्ये जी न्यायालयाची रचना करण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीची आहे, या न्यायालयांमध्ये जे न्यायाधीश काम करतात या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं, कोणाच्या सल्ल्याने केली जाते, किंवा या न्यायाधीशांचा असणारा कार्यकाल किती वर्षांचा असतो, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण या मुद्द्याच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. तर न्यायमंडळाची भारतातील न्यायव्यवस्था कशा पद्धतीची आहे याचा आपण अभ्यास करत असताना न्यायमंडळाच्या रचनेचा जर आपण विचार केला तर भारताची जी न्यायरचना आहे ती पिरॅमिडसारखी करून ठेवण्यात आलेली आहे. टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप अशा पद्धतीची न्यायालयीन व्यवस्था आहे. भारताची न्यायव्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे. भारताची न्यायव्यवस्था ही एकेरी स्वरूपाची आहे आणि भारताच्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितपणे नमूद करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वश्रेष्ठ न्यायालय असणार आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालय हे शिखर न्यायालय असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आपल्याला अभिलेख न्यायालय असा करता येणार आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे भारतातील सर्व न्यायालयांवर बंधन असणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये आपल्याला कुठेही अपील करता येणार नाही, हे या ठिकाणी सिद्ध होते. व सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असणार आहे हेच त्याचे प्रमुख असणार आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल आपल्याला माहिती आहे की उच्च न्यायालय असणार आहे. आणि भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये संघ राज्यात्मक शासन पद्धती आहे, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असणार आहे. आणि साधारणपणे भारताचा जर आपण विचार केला तर काही राज्यांमध्ये एक उच्च न्यायालय आहे, काही ठिकाणी 2 राज्यांसाठी 3 राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय, अशा पद्धतीने न्यायालयाची रचना ही करण्यात आलेली आहे. आणि उच्च न्यायालयांचा जर आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल उच्च न्यायालय असतील, मुख्य न्यायाधीश त्याचे प्रमुख असतात आणि सामान्यतः प्रत्येक राज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. परंतु काही ठिकाणी आत्ताच आपण पाहिले की 2 किंवा 3 राज्यांना मिळून एक उच्च न्यायालय आहे आणि या न्यायालयांना व न्यायाधीशांना संविधानिक संरक्षण देण्यात आलेले आहे. राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 214 नुसार भारतातील प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असायला हवे. मग आपण जर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आत्ता 28 घटक राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर आज असे आपल्याला सांगता येणार आहे की भारतामध्ये एकूण 24 उच्च न्यायालये आहेत आणि त्यापैकी 3 न्यायालये एकापेक्षा अधिक
राज्ये नियंत्रित करतात. मग उच्च न्यायालयाच्या खालोखाल जर आपण विचार केला, मी आत्ताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की भारतामध्ये न्यायालयाची जी रचना आहे ही रचना पिरॅमिडसारखी करून ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वात वरच्या लेवलला भारताचे सर्वोच्च न्यायालय असणार आहे, त्यानंतर उच्च न्यायालय असणार आहे आणि त्याच्यानंतर इतर जिल्हा न्यायालयांची रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं तर उच्च न्यायालयाच्या खालोखाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा न्यायालय असणार आहे आणि सर्वात खालच्या पातळीवर त्या ठिकाणी दुय्यम गुन्ह्यांशी संबंधित न्यायालये असणार आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो की ज्या नागरिकांना या न्यायालयाचे निर्णय मान्य नसतात ते वरिष्ठ न्यायालयामध्ये पुनर्विचारासाठी अपीलसुद्धा करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येणार आहे की जर एखाद्या खटल्याच्या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयाने निर्णय दिलेला असेल आणि तो निर्णय जर त्या व्यक्तीला मान्य नसेल तर ती व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये न्याय मागू शकते आणि जर उच्च न्यायालयाने सुद्धा त्या व्यक्तीला जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय जर त्या व्यक्तीला मान्य नसेल तर ती व्यक्ती शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते. अशा पद्धतीची रचना भारतामध्ये त्या ठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे. आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीची जी प्रक्रिया आहे ही संविधानामध्ये नमूद करून ठेवण्यात आलेली आहे. आणि मग साधारणपणे भारतामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात आणि त्यांची इतर जे सहकारी न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करतं, किंवा उच्च न्यायालयामधील जे न्यायाधीश असतात त्यांच्या नियुक्त्या कोण करतात, या नियुक्त्या किती वर्षांसाठी होतात आणि याच्यामध्ये न्यायमंडळाचा नेमका असणारा रोल काय आहे किंवा याच्यामध्ये न्यायमंडळाची नेमकी भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आपल्याला असं म्हणता येणार आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सरन्यायाधीश काम करतात त्या पदावर त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. ते न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकार पदावर राहतात. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकासुद्धा भारताचे राष्ट्रपतीच करतात. परंतु ही नियुक्ती करत असताना किंवा ही नेमणूक करत असताना त्या राज्याच्या राज्यपालांचा सल्ला त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. परंतु 1990च्या दशकापर्यंत न्यायाधीशांच्या नेमणुका सरकारच्या व सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करत असत. परंतु 1990च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदींचा अर्थ लावताना असे म्हटले आहे की न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये न्यायमंडळाची भूमिकाही महत्त्वाची असली पाहिजे. म्हणजेच न्यायाधीशांची नेमणूक करत असताना न्यायमंडळाला सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्व दिले गेले पाहिजे. आणि या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश व इतर ज्येष्ठतम म्हणजेच ज्येष्ठ न्यायाधीशांचे एक मंडळ स्थापन केले आहे आणि हे मंडळ सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नावे राष्ट्रपतींना सुचवितात. आणि या प्रक्रियेमुळे न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये शासनाचा जो काही सहभाग होता तो सहभाग हा कमी झालेला आहे. आणि जसे की आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे न्यायालयांशिवाय काही विशिष्ट स्वरूपाचे वाद मिटवण्यासाठी केंद्र व राज्य शासन काही लवादांची नियुक्तीसुद्धा करू शकते आणि त्या लवादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या केसचा निकाल लावू शकते. मग याच्यानंतर न्यायमंडळ व त्यांची कामे किंवा कार्ये काय आहेत, न्यायमंडळ व त्यांची कामे किंवा कार्य कोणत्या प्रकारची असतात, म्हणजेच न्यायमंडळाला कोणकोणती कामे करावी लागतात आणि ही कामे करत असताना न्यायमंडळाची नेमकी भूमिका काय असते याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर साहजिकच आहे, नागरिकांमध्ये जे काही वादविवाद निर्माण होतात, समाजामध्ये जे काही वादविवाद निर्माण होतात, हे वादविवाद मिटवणे हे न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य आहे किंवा न्यायमंडळाचे हे प्राथमिक कर्तव्य आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि मग कोणत्या प्रकारचे वाद न्यायालयामध्ये सोडवले जातात, न्यायालये कोणत्या प्रकारची कामे करतात, त्यांची कार्ये कशी चालतात, याचा आपण आढावा काही मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आपल्याला याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येणार आहे तो म्हणजे न्यायालयाचे अधिकार क्षेत्र.
प्रत्येक न्यायालयाला अधिकार क्षेत्र दिलेले आहे आणि त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणतेही न्यायालय काम करणार नाही. प्रत्येक न्यायालयाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्येच राहून त्याला कार्य करता येणार आहे. त्याला त्या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हटले जाते. मग सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल, यांना आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचे न्यायदानाचे कार्य करता येणार नाही. याला त्या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणता येणार आहे. तर पहिला मुद्दा न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पाहत असताना या ठिकाणी थोडा मुद्दा आपण नंतर दुरुस्त करून घेऊ. या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. मग याच्यामध्ये दोन मुद्दे आपल्याला पाहता येणार आहेत. एक म्हणजे मूळ अधिकारिता आणि दुसरा म्हणजे अपील अधिकारिता. मग मूळ अधिकारिता याचा जर आपण विचार केला तर काही विशिष्ट बाबींशी निगडीत खटले दावे हे विशिष्ट न्यायालयामध्येच प्रथम दाखल केले जातात. त्याला त्या न्यायालयाची मूळ अधिकारिता असे म्हणतात. काही खटले असे असतात, काही दावे असे असतात, काही केसेस असे असतात की त्या ठराविकच न्यायालयांमध्ये त्या ठिकाणी दाखल करता येतात आणि त्याला त्या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणता येणार आहे. त्याला आपल्याला मूळ अधिकारिता असे म्हणता येणार आहे. मग असे कोणते खटले आहेत, अशा कोणत्या केसेस आहेत की त्या ठराविकच कोर्टामध्ये आपल्याला सादर करता येणार आहे. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा जर आपण विचार केला की ज्याला आपण शिखर न्यायालय असे म्हणतो, त्याचा उल्लेख आपण अभिलेख न्यायालय असा करतो. मग या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जे दावे दाखल केले जातात सर्वात अगोदर त्या दाव्यांचं असणारं स्वरूप कशा पद्धतीचं आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे सांगता येणार आहे की दोन घटक राज्यांमध्ये जर वादविवाद निर्माण झाले तर दोन घटक राज्यांमधील वादविवाद सोडवण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करते. त्याच पद्धतीने भारत सरकार विरुद्ध घटक राज्यातील वाद म्हणजे केंद्र सरकार आणि एक किंवा दोन घटक राज्य किंवा काही घटक राज्ये म्हणजेच दिल्लीच्या सरकारच्या विरोधामध्ये काही घटक राज्यांनी जर तक्रार दाखल केली किंवा त्यांच्यामध्ये जर वादविवाद निर्माण झाला किंवा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित काही जर विवाद निर्माण झाले, जसे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका होतात. भारत हे गणराज्य आहे, भारतामध्ये कोणतेही पद वंश परंपरेने देऊ केलेले नाही आणि म्हणून प्रत्येक पदाची निवडणूक घेतली जाणार आहे आणि प्रत्येक पदाचा कालावधी हा निश्चित असणार आहे. हे भारताच्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. मग राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित जर काही विवाद असतील तर ते विवाद सर्वात अगोदर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले जातात. म्हणजेच दोन घटक राज्यांमध्ये जर काही विवाद निर्माण झाले, सरकार विरुद्ध घटक राज्य सरकार असा जर विवाद निर्माण झाला किंवा राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित जर काही विवाद निर्माण झाला जातात आणि सर्वोच्च न्यायालय त्याचा निकाल त्या ठिकाणी देते आणि या विवादांशी निगडीत खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल होऊ शकतात. म्हणूनच याला सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता असे म्हणतात. म्हणजेच याला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. अशा केसेस सर्वात अगोदर सर्वोच्च न्यायालयामध्येच त्या ठिकाणी दाखल केल्या जाऊ शकतात. मग हे कशासाठी केलेलं आहे तर आपल्याला आत्ताच आपण पाहिले की भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि भारतामध्ये संघ राज्यात्मक शासन पद्धती आहे. भारत देश एकसंघ राहावा, भारत देश एकात्म राहावा आणि म्हणून हा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. अशा पद्धतीचा विवाद हा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवला जातो. त्यानंतर बघा दुसरा मुद्दा आहे अपील अधिकारिता. काही निवाड्यांविरोधात अपील काही विशिष्ट न्यायालयातच दाखल केले जाते, त्यालाच त्या न्यायालयाचे अपील अधिकारिता असे म्हणतात. काही निर्णय, काही खटले ठराविकच आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केले जातात, त्याला त्या न्यायालयाचे अपील अधिकारिता असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये
आत्ताच आपण पाहिले की उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. यामध्ये अनेक विषयांसंबंधित विशिष्ट अपील समाविष्ट आहेत आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपल्याला उच्च न्यायालयामध्ये अपील करता येणार आहे. म्हणजेच जर जिल्हा न्यायालय, आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे की जर जिल्हा न्यायालयाने एखाद्या केसचा निकाल दिला असेल, तो आपल्याला जर मान्य नसेल तर आपल्याला उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करता येतो, अपील करता येते. आणि जर उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय जर आपल्याला मान्य नसेल तर त्याच्या निर्णयाविरुद्ध आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेता येते. यालाच अपील अधिकारिता असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा बघा, सल्लादायी अधिकारिता. तर सर्वोच्च न्यायालयाला सल्लादायी अधिकारिता आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला जर एखाद्या व्यक्तीने जर सल्ला मागितला तर तो सल्ला देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाला करावं लागतं. मग सर्वोच्च न्यायालय कुणाला सल्ला देतं तर फॉर एक्झाम्पल जर बघा, भारताच्या राष्ट्रपतींनी जर सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या बाबतीमध्ये जर सल्ला मागितला असेल तर सर्वोच्च न्यायालय भारताच्या राष्ट्रपतींना सल्ला देतं, सल्ला देण्याचं काम त्या ठिकाणी करतं. म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतींनी ज्याबाबत सल्ला मागितला असेल त्याबाबतचा सल्ला सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. म्हणजेच एखादं काम करत असताना जर एखादी समस्या भारताच्या राष्ट्रपतींना आली आणि ती समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जर भारताच्या राष्ट्रपतींनी जर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना जर सल्ला मागितला तर भारताचं सर्वोच्च न्यायालय भारताच्या राष्ट्रपतींना एका विशिष्ट बाबतीमध्ये सल्ला देऊ शकतं. परंतु भारताच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिलेला सल्ला मानलाच पाहिजे असं बंधन त्यांच्यावर नाही. अशा पद्धतीचं बंधन त्यांच्यावर नसतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे. आत्तापर्यंत भारताच्या राष्ट्रपतींनी काही वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा सल्ला हा घेतलेला आहे, परंतु तो त्यांनी पाळलाच पाहिजे अशा पद्धतीचं बंधन त्या ठिकाणी राष्ट्रपतींवर नसतं. हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत आणि राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.